नमस्कार. रसिक प्रेक्षकांना रत्नाकर औसेकरचा नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, काय बातम्या आहेत दररोज. कालच्या तर बातम्या बघून अक्षरशः हे बातम्या बंद कराव्या का अशा वाटायला लागल्या. मदारी काय, माकड काय काय म्हणजे यांच्या राजकारणाचा स्तर किती लेवलला खाली येतोय. कारण गेल्या 40 वर्षापासून आम्ही राजकारण फार जवळून पाहिलेलं आहे. पण सध्याचं जे राजकारण आहे अत्यंत घाणेरड्या पद्धतीने राजकारण चालू आहे. आणि कदाचित अजितदादा गटांचा हा भाजपमध्ये होणारा प्रवेश, कदाचित अजितदादा गट भाजपची नौका बुडवल्याशिवाय राहणार नाही. कारण सर्वसामान्य जनता बोलणार नाही. एखादा लाखातून एखादा स्पष्ट बोलणारा आमच्यासारखा असेलही, पण सर्वसामान्य जनता ही बोलणार नाही. पण जनता मतदानाला केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं किती जरी भाजपला वाटत असेल की आम्ही अजितदादांना उपमुख्यमंत्रीपद करून खूप काही मिळवलेलं आहे, पण प्रत्यक्ष जर ग्राउंडवर गेलं, प्रत्यक्ष जर सर्वसामान्य मतदारांशी आपण चर्चा केली, तर आम्हाला असं जाणवतं की भाजपबद्दलचं प्रेम आता कमी होत चाललेलं आहे. दिवसेंदिवस त्यांची बाबतीत जी आत्मीयता होती, नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहून जे लोक मतदान करत होते, कारण सहज म्हणत होते अरे काही असो, नरेंद्र मोदी साहेब आहेत ना, मग आपण मतदान करायचं. पण आज ज्या महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे ते पाहून सर्वसामान्य मतदार हा नाराज होत आहे भारतीय जनता पार्टीवर. आणि निश्चितच काल वडेट्टीवार साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की 9 मंत्री भ्रष्ट आहेत, त्यांना ताबडतोब कमी करा. भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा जो उद्योग या भारतीय जनता पार्टीनं सुरू केलेला आहे. बावनकुळे साहेबांनी तर काल स्पष्ट सांगितलेलं आहे की माननीय मंत्री हसन मुश्रीफ साहेबांवर किती जरी भ्रष्टाचाराचे आरोप झाले तर ते मोदींना पुढे घेऊन जात आहेत. बावनकुळे साहेब, अहो मोदी हे अगोदरच पुढे गेलेले आहेत. मोदींची लोकप्रियता प्रचंड आहे, अफाट आहे, आणि अत्यंत चांगलं काम म्हणून आज जगामध्ये त्यांचं नाव लौकिक होतं आहे. आणि तुम्ही कुणाची संदर्भ कुणाशी जोडताय, आणि ज्याच्यामुळं भाजप ही मायनस होत चाललेली आहे. निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. आणि खरं म्हणजे सर्वसामान्य जनता ही सर्व काही ओळखून आहे. ईडी, CBI चौकशा, त्यांना अडकवण्याची भाषा बघून घेऊ. आज किरीट सोमय्या का बोलत नाहीत? काल किरीट सोमय्या हसन मुश्रीफावर एकही शब्द बोलले नाहीत, हसले फक्त. त्यांच्या हसण्यातून बरंच काही सांगून जातं. देवेंद्र फडणवीस साहेब आज काय खेळ करतात हा कोणालाच कळत नाही. आणि ज्या वेळेस काही उपमुख्यमंत्रीपदाच्या चर्चा होतात, इकडे शिंदे गट नाराज, इकडे अजितदादा गटाचे लोक म्हणतात अजितदादांना मुख्यमंत्री करायचं, आणि भाजपचे लोक म्हणतात की आम्हीच बॉस, आम्हीच श्रेष्ठ, त्यामुळं भाजपचे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार. सर्वसामान्य जनता गोंधळलेली आहे. त्याला समजत नाही आहे की हे सध्या राजकारण कोणत्या दिशेला चाललेलं आहे. यापूर्वी राजकारण होत होतं, पण हे राजकारण, आजचं जे राजकारण, कालची तर घटना अत्यंत क्लेशदायक आहे की मान्य शरदचंद्रजी पवार साहेबांसमोर अजितदादाचा वकील म्हणतो की शरदचंद्रजी पवार साहेबांनी हुकुमशाही पद्धतीनं राजकारण केलं. अहो मला सांगा, आज अजितदादा गटाचे काही मंत्री यावर खुश झाले. जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट सांगितलं की वेदना झाल्या, त्याच्यासुद्धा टिंगल टवाळी झाली, त्याचंसुद्धा समर्थन झालं नाही. हे कुठंतरी राजकारण हे वेगळ्या दिशेनं चाललेलं आहे. आणि निश्चितच याचा फटका भारतीय जनता पार्टीला बसल्याशिवाय राहणार नाही. कर्नाटकचं उदाहरण घ्या.
या कर्नाटकमध्ये परिवर्तन झालं, काँग्रेस आली. कुणालाही खरं वाटलं नाही. कर्नाटकमधच्या प्रचार यंत्रणेमध्ये थोडासा सहभाग माझासुद्धा होता. कारण मला तर स्वप्नातही वाटलं नाही की त्या ठिकाणी काँग्रेस येऊ शकते. पण काय चमत्कार! अहो, ही जनता आहे, तुम्हाला बोलणार नाही. पण मतदान पेटीवर गेल्यावर बटन दाबताना मात्र ही जनता अत्यंत जागरूकपणे आणि सावधपणे बटन दाबते आहे. बावनकुळे साहेबांनी लावलेला हा जावाई शोध की हसन मुश्रीफामुळे मोदींची लोकप्रियता वाढते आहे, अजितदादामुळे लोकप्रियता वाढते, अजितदादांचा नवीन फंडा, अजितदादा रुसले आणि भाजप हसले. अजितदादांना रुसणे, काहीतरी पदरात पाडून घेणे. आता पुण्याचं पालकमंत्रीपद अजितदादांना पाहिजे होतं, रुसले. कुठे अजितदादा रुसले की समजायचं अजितदादाला काहीतरी पाहिजे. असं हे राजकारण सर्वसामान्य जनतेला आता समजायला लागलेलं आहे. त्यामुळं कुठंतरी आता हे राजकारण एक वेगळ्या दिशेला चाललेलं आहे. भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालणे, त्यांना भाजपमध्ये प्रवेश देणे आणि त्यांच्या मागून पक्ष वाढवणे, हे जे धोरण भारतीय जनता पार्टीचं आहे हे नक्कीच भाजपला घातक आहे. भाजपची नौका बुडवणारं ठरणार आहे. त्यामुळं खरं म्हणजे आज चिंतनाचा हा विषय आहे की घड्याळ कुणाचं, घड्याळ कुणाचं. अजितदादा म्हणतात घड्याळ माझं, पवारसाहेब म्हणतात घड्याळ माझं. अहो, सर्वसामान्य लहान मुलाला जरी झोपेतून तुम्ही अर्ध्या रात्री जरी उठून विचारलं, अरे बाय घड्याळ कुणाचं, तो सुद्धा सांगेल शरद पवार साहेबांचं, जे त्या घड्याळाचे संस्थापक आहेत, ज्यांनी घड्याळाची निर्मिती केली, ज्यांनी राष्ट्रवादीला वाढवलं, ज्यांनी रात्रंदिवस 24 तास कष्ट करून पक्ष वाढवला, त्यांना तुम्ही हुकुमशाह म्हणता. या वयामध्ये त्यांच्या राजकारणाची चेष्टा कुठंतरी थांबली पाहिजे. एक ज्येष्ठ म्हणून त्यांचा मान सन्मान भाजपने ठेवला पाहिजे, राष्ट्रवादीने ठेवला पाहिजे आणि सर्वसामान्य नेत्यांनी सुद्धा ठेवला पाहिजे. आरोप किती खालच्या थराला जात आहेत. काल नितेश राणे साहेबांनी आरोप काय केले राऊतांवर, हे तर आपण ऐकलेलं आहे. म्हणजे हे राजकारणाची दिशा कुठल्या दिशेला चालली. अहो, बातम्या म्हणजे एक मनोरंजन झालेलं आहे. कालच्या तर बातम्या, अरे वा, तुम्हाला खोटं नाही सांगत की एवढं मनोरंजनात्मक बातम्या, आम्ही दुसरे कार्यक्रम बंद केले आणि बातम्या ऐकल्या. का तर आमचं मनोरंजन होत होतं. पण बातम्या ह्या मनोरंजनासाठी नाही आहेत, तर बातम्या ह्या समाज प्रबोधनासाठी आहेत. एकीकडं प्रचंड चाललेला जातीय रोष, याला आरक्षण पाहिजे, त्याला आरक्षण पाहिजे, त्याला प्रत्येकाला आरक्षण आरक्षण आरक्षण. या आरक्षणाच्या कोंडीमध्ये, कात्रीमध्ये आता हे महाराष्ट्राचं सरकार अडकत चाललेलं आहे. काय चाललं आहे? एकीकडे नांदेडमध्ये होत असलेले रुग्णांचे मृत्यू, त्याचा संपूर्ण रोष, त्याच्या बाबतीत प्रश्न विचारले तर मंत्री महाशय पत्रकारावर चिडणार. अहो, मला सांगा, पत्रकाराचं कर्तव्यच आहे की समाज प्रबोधन. त्यामुळे चिडण्याची काही गरज नव्हती. याच्यातून तुमची लोकप्रियता दिवसेंदिवस ही खाली होत चाललेली आहे. कुठंतरी याचा अभ्यास, कुठंतरी याचं आत्मचिंतन आता भारतीय जनता पार्टीनं करण्याची वेळ आली आहे. मी पुन्हा एकदा जबाबदारीनं बोलतो की कदाचित कदाचित अजितदादाच्या गटांचा दिलेला हा भाजपनं प्रवेश हा भाजपची नौका बुडवणारा ठरू शकतो. हा माझा एक छोटासा अंदाज आहे. बाकी विचार जनतेनं करायचा आहे, जनतेनं ठरवायचं आहे. पण सर्वसामान्य जनताला वेड्यात काढायचं, मूर्ख बनवण्याचा उद्योग आता या राजकारण्यांनी बंद केला पाहिजे. एकीकडे शिरसाट सांगतात की देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्रात जायला पाहिजे, शिंदेंनी मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. एकीकडं राष्ट्रवादीचे लोक म्हणतात की अजितदादांना मुख्यमंत्री करायचं हे आमचं स्वप्न आहे. आणि छगन भुजबळ साहेब तर काय, अरे वा, आता तर शरद पवार साहेबावरच टीका सुरू केलेली आहे. ज्या शरद पवार साहेबांनी या भुजबळ साहेबांना राजकारणात मोठं केलं, मंत्री केलं, उपमुख्यमंत्री, कितीतरी मोठी मोठी पदं दिली, 18.5 वर्ष त्यांनी सत्ता भोगली पवार साहेबांच्या जीवावर, त्याच पवार साहेबावर तुम्ही आज टीका करताय. राजकारणाचा स्तर खाली होत चाललेला आहे. एकीकडे मोदी साहेब बारामतीत येऊन सांगतात की भाइयों बहनों, मैंने पवार साहब की उंगली पकड़कर राजनीति सीखी है. मग मला सांगा, ज्यांचं बोट धरून तुम्ही राजकारण शिकला त्यांचीच बोटं छाटण्याचा उद्योग हे काय चाललेलं आहे. त्यामुळे कुठंतरी पवार साहेबांचा सन्मान ठेवला पाहिजे.
राजकारणाचा स्तर राखला पाहिजे, टीका करताना मर्यादा राखल्या पाहिजेत आणि एकमेकाविषयी बोलताना कटुता. यापूर्वी विलासरावजीचं राजकारण आम्ही पाहिलेलं आहे, पवारसाहेबांचं जुनं राजकारण आम्ही पाहिलेलं आहे, आज यापूर्वी अनेक मुख्यमंत्री आम्ही पाहिलेले आहेत, पण कोणीही या स्तराला अजून कधी कुणावर टीका केलेली नव्हती. घरी बसून नोटा काय मोजताय, भ्रष्टाचार काय चालू आहे, आम्ही तुमचं उघडं करू, तुम्ही आमचं उघडं करा. त्यामुळं कुठंतरी हे थांबलं पाहिजे. या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर याचा नक्कीच विचार आता जनता करेल आणि जनता त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मांजर किती जरी डोळे झाकून दूध पित असलं तर संपूर्ण जग पाहत असतं. याचा विचार कुठंतरी आता या राजकारण्याने करून या राजकारणाचा स्तर सुधारला पाहिजे, भ्रष्ट मंत्र्यांना बाजूला केलं पाहिजे आणि कुठंतरी एक चांगलं राजकीय वातावरण, एक सलोख्याचं विकासाचं राजकारण या महाराष्ट्रात पुन्हा सुरू झालं पाहिजे. एवढीच एक छोटासा राजकीय क्षेत्रात काम करणारा व्यक्ती म्हणून माझी मनोमन भावना आहे. धन्यवाद. चला, रत्नाकर औसेकर यांच्या काय बी करताल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.